विभाला भेटू वाटतं ना तुला? काय पायाखालची जमीन सरकली का तुझी? तुला सांगितलं होतं ना मी तुला सोडणार नाही. संग्राम, अजूनही तू तिथेच आहेस. जितक्या लवकर हे तू तुझ्या डोक्यातून काढून टाकशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. तुझ्या बुद्धीचा विनाश होणार नाही. हे तुझं ते प्रवचन ना तिकडे आश्रमात द्यायची, माझ्या इथं नाही. मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या दिवशी तू यज्ञाच्या नावाखाली काय केलंस? हा, यज्ञाच्या नावाखाली तू काय केलंस? माझे आई वडील, माझी बहीण अन्नभक्ती करायला लागले होते ना तुझी. त्याचा गैरफायदा घेतलास ना तू. संग्राम, अरे मी काय करणार? मी महायज्ञाच्या नावाखाली काही करत नव्हतो. तुमच्या घरावर जे संकट होतं ते दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. ए, तू तोंड बंद कर. तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट बघितलेत मी. ओ, कळलं वाटतं तुला. मग यात चिडण्यासारखी काय गोष्ट आहे सांग बरं? आनंदी होण्याची गोष्ट आहे ना. मामा झालास तू. अरे हा, विभावरीचं लग्न नाही झालं, लग्नाच्या आधीच तू मामा झाला म्हणून तू चिडचिड करतोस का? पण मामा झाला ही किती महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खुश झाला पाहिजेस तू. आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. ए हरामखोर! दाजी दाजी म्हणायचा. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला हात लावायची? अशी हरामखोर, तुला जीवन नाही सोडणार मी. हरामखोर नाही, दाजी. आणि कॉलरला हात लावायचा नाही. हा,